मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच राहणार असं रवींद्र दंगेकर यांनी म्हटलंय. एखाद्याला भेटलो म्हणजे पक्षप्रवेश करणार असं नाही असंही दंगेकर म्हटले आहेत. पक्षप्रवेशाच्या चर्चा होतच असतात असंही दंगेकरांनी म्हटलंय. शिंदे गटामध्ये जाणार याची चर्चा जी आहे ती गेल्या 8 दिवसांपासून आहे. मग ते तुम्ही व्हॉट्सअपवरती ठेवलेलं स्टेटस असेल किंवा मग उदय सामंतांनी तुमच्या चिरंजीवांचा केलेला वाढदिवस असेल. आता काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत रुपाली पाटील त्यांनी तुम्हाला खुली ऑफर दिलेली आहे की भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करते, पक्षात आलात तर स्वागत आहे. प्रेमापोटी रुपालीताई बोलली बिचारी, आणि ती बोलली त्यात तिला वाटतं की आपला भावाने आपल्यावर परत काम करावं. ते काय ते इच्छा अजित पवार गटामध्ये जाण्याची इच्छा आहे. आता तुम्हाला सांगतो मी एकटाच आहे, मला लय पक्षांची इच्छा आहे, तर मी एकटाच आहे. मी किती पक्षात जाणार? तर मी काँग्रेसमध्ये चांगलं काम करतो. काँग्रेसबरोबर माझे डायलॉग चांगले आहेत. अध्यक्षांशी बोललो मी, आणि मधल्या काळामध्ये शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या वेळेला मिरवणुकीमध्ये भागवा घातला तो फोटो चांगला आला. बाकी काय त्यात काही नव्हतं, पण ते असंच पक्षप्रवेश तुमचा निश्चित झाला अशा पद्धतीची माहिती मिळते की एकनाथ शिंदेसोबतच्या बैठक असतील, मग उदय सामंतांनी तुमच्या चिरंजीवांचा केलेला वाढदिवस असेल, जवळपास बोलणं झालंय अशी सुद्धा माहिती मिळते. खरंच काय पक्षप्रवेशा संदर्भात बोलणं झालं? निर्णय घ्यायचा का नाही तो आपल्या हातात असतो, पण चर्चा होतातच. आणि त्या चर्चेतनं रुपालीताई बोलली, परवा माझा 3ही फोटो टाकला तिच्याबरोबर होता तो, तुमच्याच प्रेसमध्ये कुठं ते मी बघितलं. तर आमचे जुने फोटो आहेत ना एकमेकाबरोबर, आणि असतातच. मी परवा मागच्या आठवड्यात अजितदादांनाही भेटलो माझ्या कामानिमित्त, त्यांच्याशी बोललो. म्हणजे असं नाही की भेटलो म्हणजे लगेच पक्षात गेलो, पक्षात गेल्यानंतर पण माझी कामं, जनतेचीच कामं कधी कधी घेऊन जावी लागतात. अजित पवारांना तुम्ही भेटायला जाणार? नाही, भेटतोच मी. भेटायला नाही ते का आज भेटतो का? मी राजकारणात मी 30 वर्षापासून अजितदादांना भेटतो. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.